जय शिवराज जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. भावनो, आजचा जो स्टेटस आहे आपण स्पेशल नवरात्रीवरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल भावनो, ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही सिम्पली आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी ते अपलोड करत असतो. तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली भावांनो, जाऊन जॉईन व्हा. आणि भावांनो, तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्या सगळ्यात आधी त्याचा डेमो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. आणि इंस्टाग्रामला तुम्हाला काही डाऊट पण असतील तर मेसेज करून विचारू शकता एडिटिंगबद्दल. तर चला भावांनो, जरा वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. पण तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावांनो, आजची एडिटिंग आपण सुरू करूया. ओके, तर भावांनो, आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इथनं आपला स्टेटस जो आहे फुल स्क्रीन होणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 9.16 ही साईड सिलेक्ट करून घ्यायची. साईड सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं बघू शकता सेटिंगच्या ऑप्शनवरती जाऊन एडिटिंगवरती क्लिक करून इथनं आपल्याला फिल स्क्रीन ओके करायचं आहे भावांनो. ठीक आहे, त्यानंतर वरी मीडियाचा ऑप्शन शो करायचा आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथनं तुम्हाला हे बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं भावांनो. ठीक आहे, आणि याची जी लेंथ आहे आपल्याला 10 सेकंदापर्यंत न्यायची भावांनो. ठीक आहे, अशा प्रकारे 10 सेकंदापर्यंत नेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्ही नेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं भावांनो. आणि मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला जी पण तुमची PNG किंवा व्हिडिओमध्ये जी PNG तुम्हाला यूज करायची ती PNG अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि भावांनो, या बॅकग्राऊंडच्या व्हिडिओ PNGवरती क्लिक करायचे आणि याचं हे व्हिटनेट आपल्याला ऑन करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याची लेन्थ जी शेवटपर्यंत न्यायची आहे आणि याला इथं असं खाली एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं भावांनो. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे याला ॲड करून घेतल्याच्यानंतर आता करायचं काय, लेअरवरती जायचं. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचे आणि इथनं तुम्हाला हा एक व्हिडिओ मिळेल, टेम्पलेट व्हिडिओ, हे ॲड करायचे भावांनो. ठीक आहे, याला कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचं. बॅक यायचं आहे, खाली तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता, याच्यावरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं भावांनो. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय भावांनो, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॅकग्राऊंड मिळेल भावांनो. ते बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं. बघू शकता हे फुल स्क्रीन बॅकग्राऊंड. इथं कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर दोन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं. बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता, याच्यावरती येऊन स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर परत याच्यावरती क्लिक करायचं आणि जी लेंथ आहे ती आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची. ठीक आहे, आणि या सगळ्यावरती क्लिक करून याला पुढं सरकून घ्यायचं भावांनो, म्हणजे एक नंबर जाईल. ठीक आहे, तर त्यानंतर करायचं काय भावांनो, परत लेअरवरती जायचं. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचे आणि इथनं तुम्हाला भावांनो आता एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा. बघू शकता हा व्हिडिओ. ठीक आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं याला असं इथं खाली क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती यायचं आहे आणि याचं जे मास्क आहे हे ऑन करायचं आहे. आणि सेपवरती क्लिक करून इथनं सेकंड नंबरचा सेप क्लिक हे करायचं आहे सिलेक्ट. बॅक यायचं आहे आणि याचा जो फेदर आहे हा पूर्णपणे आपल्याला जितका काय फुल करता येईल 50पर्यंत न्यायचा आहे. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला अशा प्रकारे फुल करून घ्यायचं आहे. ठीक आहे, याला फुल करून घेतल्याच्यानंतर भावांनो इकडे 3 डॉटवरती जायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, ते अशा प्रकारे होईल भावांनो. त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला ही जी PNG भावांनो, ही PNG तुम्हाला आता सिलेक्ट करून घ्यायची, टेक्स्ट PNG. ठीक आहे, टेक्स्ट PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता हिला असं प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. इथं वरती इथं झूम करून घेतल्याच्यानंतर इन ॲनिमेशनवरती येऊन याला हे पॉपअपवाला ॲनिमेशन द्यायचं आहे आणि त्याचा जो स्पीड आहे 1.5 वरती ठेवायचा आहे, नाहीतर आपण 0.5 वरती ठेवूया. ठीक आहे, ओके. त्यानंतर करायचं काय आपल्याला आता परत लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन इथं ओव्हरऑलवरती यायचं आहे आणि ओव्हरऑलवरती आल्याच्यानंतर भावना तुम्हाला हा इफेक्ट एक नंबरचा फॉगचा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन पाहिजे आणि याच्यावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला सेकंड नंबरचा जो आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ॲड करून घेतल्याच्यानंतर करायचं काय, याला थोडंसं पुढं सरकून घ्यायचं आहे. आता आपण करू काय भावना, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सॉन्ग ॲड करूयात. त्या सॉन्ग ॲड करण्यासाठी आपल्याला इथं लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन ते सॉन्ग आता इथं मीडियामध्ये जाऊन जे आपण फोल्डरमध्ये असेल तुम्हाला तिथनं ते ॲड करून घ्यायचं आहे भावना. ठीक आहे, तर भावना सॉन्ग ॲड झालेलं आहे. आता आपण थोडीशी बीट सुजून ऐकून घेऊया की आपल्याला कुठनं काय करायचं आहे. ठीक आहे, तर थोडंसं सॉन्ग ऐकून घेऊया.
तर भावांनो आपल्याला इथनं आपल्याला हा इफेक्ट अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. आणि इथनं आपल्याला ही जी देवीची PNG आहे भावांनो, हिला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या व्हिडिओला. त्यानंतर करायचं काय आहे, ही जी माताजीची PNG आहे ही पण आपल्याला इथनं पुढं कट करून घ्यायची. ठीक आहे, टेक्स्ट PNG अशा प्रकारे. हा व्हिडिओ थोडासा पुढं सरकूया, थोडासा अशा प्रकारे. आणि त्यानंतर अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला करायचं काय, या PNG वरती क्लिक, इफेक्टवरती, फॉगच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन याचा डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि याची जी लेंथ आहे अशा प्रकारे पुढं न्यायची भावांनो. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन आणखी एक डुप्लिकेट घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्या डुप्लिकेटची लेंथ आपल्याला बघून घ्यायची आहे. परत पुढं अशा प्रकारे आपल्याला खेचून न्यायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि याची फॉगच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि याला अशा प्रकारे थोडंसं झूम करून इथं खाली ॲड करून घ्यायचं भावना. बघू शकता अशा प्रकारे तुमचा फॉग इफेक्ट दिसेल. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि याला पण इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथं बघू शकता. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला पण थोडंसं झूम करून इथं खाली ॲड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुमचा इफेक्ट लागून जाईल भावांनो. आता करायचं काय आहे, इथं पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून आता रेडी झालेला आहे भावांनो. तर मी तुम्हाला आता प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता भावांनो, खूप भारी आपला व्हिडिओ बनवून स्पेशल नवरात्री स्टेटस बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथनं शेअरच्या आयकॉनवरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेंडिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते. तर चला भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.